आई कॉफी? नाही, नकोय मला. आई कॉफी घ्या ना, बरं वाटेल तुम्हाला. नकोय मला. इथे काय झालं हे हिने ऐकलं नसेल ना? राधिका, हे हे सगळं कोणी केलं माहिती तुला? हो माहिती. म्हणजे हिने प्राजूचा तो व्हिडिओ बघितला की काय? राधिका, त्या त्या आल्या होत्या कामिनी, तेव्हा कुठे होतीस तू? आई मला सगळं माहिती आहे, मी बघितलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की हे एवढं सगळं ते आपल्यासाठी का घेऊन आले आहेत. आणि आई तुम्ही एवढं का चिडलेल्यात त्यांच्यावर? त्या खूप विचित्र वागत होत्या. का वागत होत्या त्या अशा? ओ गॉड, म्हणजे हिने काहीही ऐकलेलं नाहीये. आई काही प्रॉब्लेम आहे का? काय झालंय? तू तू तुझं काम कर, हे सगळं आवरून घे. अरे यार, ही माझी रूम आहे, तुम्हाला कळत नाही का? तुमची सेपरेट रूम आहे ना, मग तिथे का नाही बसत? ही माझी रूम आहे. तुमच्या रूम मध्ये जा. गो गो. असं काय करते राजा? तुझ्यासाठी काहीतरी सरप्राईज आणले. काय हे? तुझ्यासाठी साखरपुड्याची साडी. अनिका, मूर्ख आहेस? मूर्ख आहेस? का अशी विचित्र वागतेस तू? हा? अगं किती मनापासून तुझ्यासाठी साडी आणली होती तिने, तुझ्या एंगेजमेंटसाठी. अगं महागातली साडी आहे. मग मी काय करू? आग लाव त्या महागड्या साडीला. अनिका, रागिणी थांब थांब. ए बाळ, ऐक ऐक, असं नको करू. एवढी चिडचिड का करतेस? शांतपणे बस ना आणि सांग ना, काय झालंय? काही झालंय का? सांग. सांग काय? तू कसं काय असं विचारू शकते? तिथे तो रेश माझ्याशी बोलत नाही, मला इग्नोर करतो, आणि तू त्या चले पे नमक साखरपुडा वगैरे काहीतरी बोलते. तुमचं ना दोघींचं डोकं फिरलंय, डोकं. ते बघा, आमचं काही डोकं वगैरे फिरलेलं नाहीये, आणि मी जे काही सांगते ना ते ऐकल्यानंतर कदाचित तुझंच डोकं फिरेल. नो, माझं डोकं काही फिरणार नाही. आय एम फाईन. यू गाईज आर नॉट फाईन. आधी माझ्या आईने काय डाव टाकलाय तो बघ, ऐक, आणि मग तुझं तोंड उघड. डाव टाकला, डाव परत. येस, कुठे? अनिका, ए आई. ए ए ए ऐक. काय? तुला माहितीये का मी आज काय केलं? मी तुझा आणि ऋषीचा साखरपुडा ठरवून आलेले. राणीची प्लीज मला शेंड्या नको लावू. मला ऑलरेडी खूप डोकं फिरलंय, मूड खराब आहे. मी खरं बोलतेय, अजिबात खोटं बोलत नाहीये. आता तू बघ, नयनताराला स्वतःहून तुम्हा दोघांची एंगेजमेंट साखरपुडा करून द्यावाच लागेल. आर यू शुअर राणीची? 1001%. Oh my God! Oh my God! Oh my God! अगं, हळू. अगं, थांब, आनंद आनंद. I can't keep calm. बस 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 बस. बस नाही. बर. आता डाळ. Oh my God! आता तरी खुश आहे ना? खुश? मग अगं सुपर डुपर खुश. याची मी तर तुला युजर समजत होते, तू तर मास्टर माइंड निघालीस. लग. पण तू
ग्रॅनी आजी एक सांग, हे सगळं केलं कसं? व्हिडिओ मिळाला कसा तुला? माझं नाव काय विसरलीस? कामिनी. कामिनीचा डाव म्हणजे चरणवर घा. चरण? कमळे, तुला आबा नसरू काकीची एवढी आठवणी आली ती, पण तरी बी तुला गावाकडे जायला नाही मिळालं. तुला लय वाईट वाटत असेल की नाही? आता काय करायचं ग? ऋषी सर म्हणलं ते बी बरोबरच आहे. हा ना, तुला तर माहित आहे इकडे यायच्या आधी आबांनी मला काय सांगितलं होतं. निंगे मला लय शिकायचं आहे, कशातच कमी पडायचं नाही. माझ्या शिक्षणापुढं मी स्वतःला बी काही समजत नाही. हा ना, ऋषी सर म्हणलं ते बरोबर आहे. आबांनी मला इथं शिक्षणासाठी पाठवलं. मग जर त्यासनी कळलं की मी स्पर्धेची तयारी सोडून गावाकडे आलो तर आबासनी नाही आवडणार ते. चल बाई कमळे, लायब्ररीत जाऊ. तो वादाच्या स्पर्धेचा अभ्यास करत बस बाई तू. होय, आणि मला नंतर अन्नपूर्णा आजींकडे बी जायचं. हां, आता ना काय काम काढलंस? अगं सकाळी आजोबा पडलं ना गं, मग त्यांची विचारपूस करायला नको का? होय बाई, तू ये जाऊन. मला अभ्यास आहे, कालचाच अभ्यास बाकी आहे, तो करतो. हां, आणि मी विचारलं म्हणून सांग. ठीक आहे, चल चल. तुम्हाला लवकरात लवकर भेट. मला खूप मोठी न्यूज द्यायची आहे. ओके, चल बाय. ए गावच्या, माय गॉड, यू अगेन. काय आहे तुझं? का आली पुन्हा आता इथे? मी आजोबासनी भेटायला आलोय. का? तू काय डॉक्टर आहे का? डॉक्टरने दिलेल्या गोळ्या आहेत, सकाळ संध्याकाळ त्यांना भेटायला यायचं असतं तुला. आणि का? ए, मी अजून बोलणं झालंय का? बोलली असं? डिड आय से दॅट? नो ना? आणि काय का गावच्या, माझ्या वेड्या आजीचा फायदा उचलतीयस तू? आणि का? अगं काय तर वाटू दे तुला. हा, आजी आहे ना व, असं बोलत्यात. आणि मी बोललो ना आजोबासनी भेटायला आलोय. का? काय झालंय त्यांना? तुझं आजोबा आज व्हीलचेअरवरनं पडलं हे बी तुला माहिती नाही? ए, ओव्हर स्मार्ट बनायला जाऊ नको. हा तुझा जो सगळा ओव्हर स्मार्टनेस आहे ना, तो मी असं उडवणार. थोडे दिवस थांबच, बघतेस मी कसा ओव्हर स्मार्टनेस दाखवते मला. कॉलेजची GS झाली आहेस ना तू, पण GS असून तुझ्याकडे 0 पॉवर उरणार आहे. आणि इथे जे सतत तू येत असते ना, ते पण येणं मी तुझं कमी करून टाकणार आहे, बंदच करून टाकणार आहे. कळलं का कमळी टमळी? आता तुझ्या कानावर ना मी एक खूप मोठी न्यूज देणार आहे. तुझ्या कुठल्या बी कसल्या बी न्यूजमध्ये मला काही बी इंटरेस्ट नाही. मी इथं आजोबांना भेटायला आलोय, ते झालं की जाईल. यू नो व्हॉट, मी ना आता तुला बिग न्यूज सांगणारच आहे. ती न्यूज जेव्हा तू ऐकशील ना, तुझ्या पायाखालची ती जमीन उडते असं काय ते बोलतात ना, ते होणार तुझ्यासोबत. ए गावच्या, निघाली कुठे? हा, आता तर तुला माझी न्यूज ऐकावीच लागेल, कारण की ती न्यूज ऐकली ना की बॉम्ब फुटल्यावर कसा आवाज होतो, बुम, तसा तुझ्या कानात आवाज होणार आहे. सो तुला माहिती आहे, माझं लग्न ठरलंय.